गेलं गेलं ती गेलं. तर मंडळी आज आमच्या वस्तीवर आलं होतं माकड आणि झाड झुडपं कमी असल्यामुळे आमच्याकडं माकड मोर आम्हाला बघायलाच मिळत नाहीत. आणि पोरांना एवढं काय कौतुक वाटत होतं. मला घरी आले होते सगळे हाका मारत, रानू काकी माकड आले, रानू काकी माकड आले, चला चला व्हिडिओ काढायला. मी बारकी का पोरं बारकी तीच मला कळत नव्हतं. आणि पोरांच्या बरोबर मी पण पोरांबरोबर माकडाचा व्हिडिओ घ्यायला धावत होती. तर माकड आलेले वस्तीवर म्हणून कितीतरी कौतुक वाटत होतं आम्हाला सगळ्यांना. एकच आलं होतं. कुठं बसला होता? थांब, मी केळ आणून देते त्याला खायला. केळ मी देते त्याला आता, केळी नेऊन. ए कुठं गेलं? हाय हाय, दिसलं 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 दिसलं. ओरडू नका तुम्ही, ती घाबरतं मग ओरडल्यावर. या धर, ए धर. ए हो. ए बघ केळ खाता येतो. चाललं बिचार. ओरडू नका ना. एकच घेऊन गेलं, एक इथं सोडलं. आई ग. मारत बर का ती, चापट मारत ती. गेलं पळून आता. कृष्णाला दिसलं का नाही? कृष्णा तुला दिसलं का नाही? दिसलं वय. स्वराज मला पळत पळत आलाय सांगायला, रानू काकी माकड आले आमच्यात, चला. शिवम तुला दिसलं का? दिसलं का नाही? माकड बघितलं का तू? बघितलं का? तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. वैरण केले ती सगळ्या अंगावर पालाच कुठं बी. किती चेहरा काळपट झालाय बाबा. कसली गरमी तर चालू आहे. आणि 7 वाजता जाणारी लाईट 2 वाजता येते, 7ला जाते. कुठल्याच उपयोगीची नाही ती लाईट. काय म्हणायचं काय बोलायचं. आज तर लवकरच गेली, 6 वाजताच गेली. दोन दिवस येऊन गेलेल्या पावसामुळे तर अजून गरमी चालू झाली. एवढी गरमी लागायला लागली, नुसतं जमिनीतनं वाफ निघायला लागली, एवढं गरम होतंय. चार्जिंगचे बल्ब इथे. खोबरं वाटायचं होतं मला, धोंडे बनवायचे होते मला आज देवीसाठी मळ्यातल्या. पुरणाचे धोंडे नाही बनवणार आहे, खोबऱ्याचेच बनवणार आहे. पण आता कसे बनवायचे? लाईट गेली, एवढं खोबरं कधी वाटू? 33 देवीसाठी बनवायचे होते, धोंडदान करायला देवीला. आणि
घरात खायला काही थोडेफार खाल्ले असते. खोबऱ्याचे एवढे काय कोणाला आवडत नाहीत, पण तरी पण खाल्लेच असते ना. तर नेमकी लाईट गेली. मी म्हणलं आता 6 वाजलेत, पटकन खोबरं वाटून घेते आणि धोंडे तळून घेते पहिले. काय फक्त नैवेद्यच बनवणार आहे, म्हणजे पुरणपोळीचं नाही करायचं आहे. गुळाचा खडा ठेवून नैवेद्य ठेवायचा आणि ओटी भरून यायचं, असा माझा प्लॅन चालू होता. तर सगळा बट्ट्या बोळच झाला कामांचा. कधी यायची लाईट आली ना की हे बल्ब एकदम फुल लागतात आणि लाईट नसल्यावर एकदम स्लो लागतात. तर असू द्या, आता करते, झाडू झुडूनच घेते. आता काय करणार मग ना, संध्याकाळच्या तयारीलाच लागते. धोंडे आता रविवारीच गेले. उद्याचा दिवस आहे अजून, उद्या पण चालेल बघू. पण उद्या तरी काय, उद्या दुपारी 2 वाजताच लाईट येणार आणि 2च्या नंतर बघू. उद्या सगळी लवकरच तयारी करून ठेवते आणि नंतर बनवते. तर असो, कुणाकुणाकडं पाऊस झाला, कुणाकुणाकडं नाही पाऊस झाला. म्हणजे माझी पोरांना मी फोन केला होता, पोरींना, तर सांगतात तिकडे अजून पाऊस नाही. गरमी तर एवढी वाढली, भरपूर गरमी वाढली. आणि आमच्याकडं सगळ्यात लेट पाऊस चालू होतो, पण आमच्याकडे लवकर झाला पाऊस. आणि आमच्याकडं काय म्हणतात माहिती का, की धोंड्याचा महिना असला ना, असं धरल्यावर जरा छान दिसतं आणि असं पकडलं ना की काहीतरीच मोठा चेहरा दिसतो. खरं तर मला असं वाटतं की स्टँड ठेवून निवांत बोलत बसावं. नाही आली अजून लाईट. काय मी बोलत होती, हां, आमच्याकडं सगळ्यात लेट पाऊस चालू होतो, पण यावर्षी आमच्याकडं लवकर पाऊस झाला आणि दुसरीकडे अजून कुठंच पाऊस नाही झाला. मला विशेषच वाटायला लागलं. आणि आमच्याकडं काय म्हणतात माहिती का, ज्या वर्षी धोंड्याचा महिना येतो ना, त्या वर्षी दुष्काळ असतो. तर काय पद्धत आहे गावाकडं माहिती का, गावाकडं पद्धत काय आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी ना पाडवा वाचला जातो, पंचांग वाचतात आणि त्या पंचांगामध्ये सांगतात, लिहिलेलं असतं की पाऊस कसा आहे ह्या वर्षी. तर पाडवा वाचल्यावर पाडव्यामध्ये सांगितलं होतं की यावर्षी एका पिकाचा पाऊस आहे, म्हणजे एक पीक कोणतं तरी येणार, आघाताचं येणार किंवा मग नंतरचं येणार. पण काही लोकांनी तर पेरणी पण केली. देवळालीमध्ये ना एक आजीबाई आल्या होत्या, म्हणजे माझ्या जावची आजी आली होती. तर त्यांनी सांगितलं की देवळालीमध्ये पेरायसारखा पाऊस झाला. आणि आमच्याकडं पाऊस कसा झाला की नांगरटी, म्हणजे आमच्या रानातली थोडीशी नांगरायचं राहिलं होतं. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, की विहिरीच्या बसला अर्धा पट्टा राहिला होता नांगरायचं, तेवढंच राहिलं होतं, बाकीचं सगळं झालं होतं नांगरायचं. तर काल नांगरून आले. नांगर आला होता का, ट्रॅक्टर आला होता काल, अण्णा गेले ते नांगरायला. अण्णा म्हणतात आले का जमिनी नांगरायला तर ढेकळच येतात सगळी, म्हणजे अजून खाली ओलच गेली नाही जमिनीमध्ये. आणि पहिलाच पाऊस होता त्यामुळे ओल व्हायला उशीरच लागणार. पण पेरायसारखा तर पाऊसच नाही झाला. आणि देवळालीमध्ये पेरायसारखा पाऊस झाला. आणि काय कमेंटमध्ये एका दादांनी मला सांगितलं होतं की आमच्याकडं तर अजून पाऊसच नाही झाला आहे. म्हणजे कसं पावसाचं नियोजनच काय कळत नाही, काय त्याच्या हातात मनात येईल काय नाही. काही लोकांनी पेरणी केली. आता हे नाही बघा की 2-3 दिवस झाला असा आराम घेतलाय पावसाने, गायबच होऊन गेलाय पाऊस. मग पेरलेल्या माणसांचं किती महागाचे आणायचे, एवढे महागाचे बी आणायचे, पेरायचे पैसे, फणायचे पेरायचे बियाचे आणि खताचे पैसे. एकतर गेल्या वर्षीचं कांद्याचं एवढं नुकसान झालं. आम्ही तर कांदा काढलाच नाही शेतातला, आम्ही कांद्यात सरळ नांगूर घातला आणि गाडून टाकला कांदा. काय करणार, काढायला लेबर लावा, काटायला लेबर लावा, भरायला पिशव्या आणा, तिथपर्यंत न्यायचं भाडं, आणि एवढं करून तिथं भाव नाही. मग कशाला ते फुकट खर्चात पडायचं. आधीच मी ऑलरेडी खर्च केला होता भरपूर, कारण ती लय तणखूर रानामध्ये कांदा होता माझा. इतकं तण उगवलं होतं त्याच्यात, मी खुरपायला जवळजवळ 12-13 हजार रुपये घालवले होते. त्याचं खत वेगळं, त्याला औषधं वेगळी, बी एवढे महागाचे आणून पेरलेले. आम्ही परत दोघांनी ठरवलं की जाऊ दे, आपल्याला काय आलंच नाही म्हणायचं शेतातलं, आणि आपण ती कांदा पुरून टाकूया, पुढच्या पिकाला तरी आपल्याला खत होईल चांगलं. म्हणजे कांद्याची बिवड असते म्हणतात, कांद्याचं खत चांगलं असतं असं म्हणतात ना. मग आम्ही बाबा तो कांदा काढलाच नव्हता. आणि मी लाईटीची वाट बघते. मला असं वाटतं की मध्ये मध्ये लाईट आली का काय, पण नाही आली अजून लाईट. तर माझ्याच धोंड कॅन्सलच झालं देवीचं. आता मी काय करेल,
मला दीपदान करायचं होतं. पूर्ण महिना गेला धोंड्याचा, पण मी दीपदान केलं नाही. दीपदान करायचं 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 म्हणते, पण हे असं संध्याकाळचं लाईट नाही. जवळजवळ महिना दीड महिना झाला आम्हाला संध्याकाळची लाईटच नसते आणि सकाळच्या गडबडीमध्ये तर होत नाही. मग कधी करू, आज करील उद्या करील, आज करील उद्या करील करील म्हणत म्हणत माझा महिना गेला. पण मला दीपदान करायचं आहे. मंदिर आहे आमच्या शेतामध्ये, कोल्हापूरच्या कराड कोल्हापूरच्या आईचं ठाण मांडलेले. माझ्या मोठ्या सासूबाईच्या अंगात वारं येत होतं ते. आणि तर सगळीकडं आपण धोंडे खाऊन बसायचं, सगळ्यांनी खायचे, देवालाच नाही देवीलाच नाही आपल्या. म्हणून मग मी म्हणलं आपण आहेत मोठे घरातले तर आपणच करावं धोंडदान, देवीला ओटी पण भरावी आणि धोंडदान पण करावं. म्हणून माझं चाललाय विचार. मी बघत होती कोणतरी करेल कोणतरी करेल, कोणी केलंच नाही. म्हणजे कोणतरी म्हणजे माझ्या जावा, चुलत जावा वगैरे माझ्या, आणि सगळ्या माझ्यापेक्षा लहान आहेत. मीच मोठी, मला सख्खी जाऊ नाही. तर तेच करील 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 म्हणलं. लाईटने आज मी लय घोकलं होतं. मी पप्पांकडे गेलेली सकाळी मोबाईल आणायला चार्जिंगचा, तर पप्पा मला बस बोलत होते. मम्मी गेली पंढरपूरला, पप्पा मला बस बोलत होते घरी, पण मी काय थांबली नाही तिथं. मी म्हणलं नको मला थांबायला, मला घरी लय काम आहेत आणि घर पुसून काढायचं होतं, ओटा धुवून काढायचा होता. तर मी म्हणलं आपल्याला सगळं उन्हाचं काम जाईल. आणि व्हिडिओ बघितले कुठले कुठले, स्टोरेज फुल झालं होतं ते. दुपारी बसल्यावरती कामं केली मोबाईलमधली, कसा वेळ गेला तीच कळलं नाही. तर लाईट आले आले वाटायला घेतलं असतं ना, तर आतापर्यंत धोंडे झाले असते बनवायचे, धोंडे पण झाले असते. आणि कणकीचे दिवे, आता दीपदान करायचे म्हणजे कणकीचे दिवेच बनवायला लागणार. कारण आपल्याकडे बाबा असे ऐपत नाही की आपण तांबे पितळाचं सोन्या चांदीचे दिवे घेऊन दान करावेत. तर कणकीचे दिवे मला दान करायचे, दीपदान करायचे. तर ते पण मी आता उद्या नक्की करेल. उद्याचं पर्वावर नाही ढकलणार, पण शनिवारी करतात की नाही करतात ते मला माहिती नाही. ते थोडी बघल मी विचारून मम्मीला माझ्या की करतात का शनिवारी. आणि जर नाही केले तर मग रविवारी आमोशा आहे, आमोशाच्या दिवशी तरी करतात की नाहीत काय माहिती. आजचा लय बेस्ट दिवस होता, देवीचा वार होता आजचा, शुक्रवारचा. काय घोकलं की असंच होऊन बसतं बघा माझ्याकडनं. तर असो, हां पेरावं की नाही पेरावं शेतामध्ये, आम्हाला तर टेन्शनच झाले. आम्ही तसं ह्या वर्षी गुरांचा चाराच करायचं ठरवलं आहे जास्त. डाळिंबाचं रान गुतवलेलं आहे, त्यात डाळिंबच ठेवायचं. आणि पेरणीमध्ये उडीद केला होता गेल्या वर्षी, थोडा उडीद आणि थोडी मका. तर उडीद कशाच्या हेतूने केला होता की उडीद विकायला नेल्यावर पुढच्या पिकाला थोडे पैसे येतील, आणि मका वैरणीच्या हेतूने केली होती. तर उडदाचं पण काय झालं नव्हतं आम्हाला, 1 रुपया उडदाचा आला नव्हता. कारण उडदाला 4 शेंगाच आल्या होत्या आणि त्याला पण कर लागले होते. कारण सुरुवातीला पाऊस नव्हता, पावसाने अशी वड दिली होती, पाणी नव्हतं विहिरीत वाढलेलं, की बाबा विहिरीतलं पाणी उपसून आम्ही उडदाला द्यावं, इतकं पाणी नव्हतं विहिरीमध्ये. आणि नंतर जी पाऊस लागून राहिला ती उघडायचं नावच नाही, असं झालं तर गेल्या वर्षी उडदाची तरा. म्हणून आम्ही ह्या वर्षी ठरवलं सगळं गुरांच्या वैरणीचंच नियोजन करायचं. असं पण पदरनीच पेरावं लागलं ना. नंतर दुसऱ्या वेळेला ज्वारी पेरताना, डाळिंब लावताना, परत मका करताना, ही सगळं कांदा बिंदा करताना सगळं पदरचीच पेरणी झाली ती पण. त्यातून पण रुपया नाही भेटला, कांद्यातून पण. ज्वारीचं तरी काय थोडंफार गुरांचं झालं, खायचं झालं, घरचं पण गहू झाला थोडा मळ्यातला, पण ती कांद्याचं तर रुपया नाही झाला. मकवानाचं तरी गुरांना मका झाली थोडी थोडी, कमरेला मांडायला आलेली मका तरी आम्ही उपटून घातली गुरांना आणून. मग त्यापेक्षा आम्ही ठरवले की दुसऱ्या बिभरणाच्या भानगडीत पडायचं, एवढे महागामोलाचे खतं आणायचे घालायचे, त्यापेक्षा आपलं गुरांचं नियोजन करायचं. गुरांचं घरची वैरण झाली तर बाहेरचं विकत घ्यायला लागत नाही ना, थोडा खर्च वाचतोय. म्हणून यंदा आम्ही ठरवले की आपण गुरांचंच करायचं, नाही पिकाच्या नादी लागायचं. कारण हे बेभरवशाचा पाऊस असतोय, आणि यंदा तर धोंडाई म्हणल्यावर तर अजूनच विश्वास नाही पावसावर. कारण प्रत्येक वर्षीच्या धोंड्याला असंच म्हणतात सगळेजण, ह्या वर्षी धोंडा आलाय म्हणल्यावर पाऊस कमी, असंच असते दरवर्षी. प्रत्येक वर्षी जितक्या वेळा मला कळतोय असं धोंडा आलाय ना, तितक्या वेळेला म्हणजे अधिक मासात पाऊस कमी होतो. ही आमच्याकडचं काळ्या दगडावरची रेष आहे. त्या वर्षी दुष्काळ आलेलाच असतो, कधी ओला दुष्काळ होतो तर कधी कोरडा दुष्काळ. पण हा अधिक महिना आहे ना, दुष्काळ घेऊन आलेला असतो असं आमच्याकडे तरी म्हणतात. मी म्हणत नाही बरं का, नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन म्हणाल काय पण बोलताय, असं गैरसमज कशाला पसरवताय, अंधश्रद्धा कशाला पसरवताय. मी म्हणत नाही असं, आमच्याकडच्या भागामध्ये म्हणतात. मग तुमच्याकडे म्हणतात का असं का, आमच्याचकडं म्हणतात काय माहिती. आणि कुठल्या गावांना पाऊस पडला हे बघा, आमच्याकडं काही TV नाही आहे, आणि मोबाईलवर अपडेट बघायचे असतात तर ती मोबाईल पण
24 तासातले 12-13 तास तर स्विच ऑफच पडलेला असतो. कारण चौधरी साहेब तरी बघतात अपडेट बातम्यांची वगैरे, पण आहे ना मला काहीच बघायला भेटत नाही. कारण मी मोबाईल आणला तरी मग माझं व्लॉगिंगचंच माझ्या डोक्यात फॅड असतं की मी व्लॉग कुठला टेक घेतलेले आहेत का, आहे का माझ्याकडं काय पेंटिंग, नसेल तर नवीन शूट घ्यायचं, एडिटिंग करायचं, अपलोड करायचं. त्याच्यात खूप वेळ जातो, गावाला नेट वगैरे स्लो असतं. मग मला दुसरं काही बघायलाच भेटत नाही मोबाईलमध्ये. काही म्हणजे काही नाही. मी कितीतरी दिवस झालं की एकेकांचे व्लॉगिंग मला आवडायचे ना. म्हणजे मी तुम्हाला इमानदारीने खरं खरं सांगते, मी हिंदी ब्लॉगर आहेत 2 जण, त्यांचेच व्हिडिओ मी बघते. मला खूप आवडतात त्यांच्यासारखे व्हिडिओ. मला पण काढायचे. मला पण वाटतं मी यांच्यासारखे असे प्रॉपर सगळं शेतीतलं काम करताना छान भाजीपाला लावेल, गुरांची वैरण करेल, चुलीवरचं जेवण. मी चुलीवर तर जेवण बनवते असं, पण लाईट नसते, मला शूट करायला होत नाही आणि घाई गडबड असते माझ्या मागं, म्हणून मला ते शेअर करणं होत नाही. तर ते चुलीवरचे जेवणाचे व्हिडिओ जसं प्रॉपर आपल्या गावठी जीवन आहे ना गावाकडचं, तसं मी तसे व्हिडिओ शेअर करेल असं माझा प्रयत्न असतो नेहमी. पण त्यांचे ब्लॉग बघून मला असं वाटतं बरं का, पण ते पण मला होत नाही. आणि त्यांचे ब्लॉगसुद्धा मी बघितले नाहीत कितीतरी दिवस झालं की त्यांच्याकडं काय चालले, त्यांचे काय काय ब्लॉग होते, कसे कसे होते. 2 जणच आहेत, मी इमानदारीने सांगते. खरं तर असं नावं कोण कोणाला सांगत नाहीत, पण एक हे आहेत बघा, काय बाई त्याचं नाव, रामजया ब्लॉग आहे. हां, रामजया ब्लॉगिंग असं काहीतरी आहे त्याचं. आणि एक आहे ना गाव की लाईफस्टाईल असं, ती भाभी बनवते व्हिडिओ. तिच्या 2 मुली आहेत. एका मुलीचा असं जरा डोळ्याला प्रॉब्लेम आहे तिच्या. असे ते 2 जण, त्यांचे खूप व्हिडिओ छान असतात. एक रामजया ब्लॉग आहे आणि एक ती गाव की लाईफस्टाईल असं. खूपच मस्त असतात त्यांचे ब्लॉग आणि मी तेच ब्लॉग बघते. आणि मराठीमध्ये म्हणाल तर मी काही एवढे विशेष कोणाचे बघत नाही. कधीतरी स्क्रोल करता करता कोणाचा दिसला तर, नाहीतर मी खरं खरं इमानदारीने सांगते मी नाही बघत. कारण मला स्वतःलाच व्हिडिओ असे बनवायचे की खरी ग्रामीण लाईफस्टाईल कशी असते, कसं जगतोय आम्ही, कसं म्हणजे दिनदुबळ्यासारखं जगतोय हे नाही दाखवायचे. आणि खूपच रिच असं लक्झुरियस जगतोय असं पण नाही दाखवायचे मला. पण आपलं जे रिअल आहे ना लाईफस्टाईल आपली, ते दाखवायचे मला, सगळं शेअर करायचं असं मी ठरवते. पण ते आता कधी होईल काय माहिती. आणि मी एक ना एक दिवस तसे ब्लॉगिंग नक्की करेल आणि सगळ्यांना आवडतील ते माझे ब्लॉग. आता जरी मला एवढी व्ह्यूज येत नसले, एवढी रिच नसेल, कारण मी एकदम साधा कंटेंट आहे माझा. इतका कंटेंट साधा आहे, खूपच नॉर्मल की त्यामुळे लोकांना आवडत पण नसतील बघायला. व्ह्यूज कमी येत असतील काही अडचण नाही, पण माझं चॅनल मॉनिटाईज करण्यापर्यंत मी घेऊन आली. तुम्हा सर्वांचा एवढा मला सपोर्ट भेटला आहे, तर त्यातच मी खूप समाधानी आहे. पण मला अजून छान छान ब्लॉग शेअर करायचे, खूप मस्त मस्त ब्लॉग टाकायचेत मला. पण अडचणी येतात. आता दरच वेळेला अडचणी सांगत बसायचं ते पण नाही चांगलं वाटत. तर त्यावेळी अडचणीतनं इतक्यातून इतक्यापर्यंत आली. कॅमेरा कसा पकडायचा माहिती नव्हतं, ब्लॉगिंग कसं करायचं माहिती नव्हतं. फक्त एक की कॅमेरासमोर बोलायची हिंमत पहिल्यापासून होती, एवढंच धाडस होतं माझ्याकडं. नाही तर दुसरं मला काही माहिती नव्हतं. माझ्या मुलांच्या मित्राने मला एडिटिंग शिकवलं. कोणत्या ॲपमधून एडिटिंग करतात ते पण मला माहिती नव्हतं. आणखीन व्हॉइस ओव्हर कसा टाकायचा, काय करायचं असतं, कुठं काय म्हणजे असं कॅमेरा पकडून पाठीमागचं दाखवायचं म्हणल्यावर कसं दाखवायचं, पुढचं म्हणल्यावर कसं दाखवायचं, मला काही शून्य नॉलेज नव्हतं. फक्त आणि फक्त मोबाईल वापरायची मी, फक्त स्टेटस बघण्यासाठी, फेसबुकला फोटो अपलोड करण्यासाठी. म्हणजे छान छान फोटो फेसबुकला का अपलोड करायचे ते पण की मोबाईल बदलला ना की फोटो निघून जातात, मग मोबाईलमध्येच राहतील, किंवा मग मोबाईलमधले फोटो डिलीट करायला लागतात, फेसबुकला टाकल्यावर तसेच राहतात. ह्या हिशोबाने मी फक्त फेसबुकला फोटो अपलोड करायची. हे रील्स बनवणं, मिनी ब्लॉग बनवणं, ब्लॉगिंग काय असतं काही मला माहिती नव्हतं. आणि त्यातून मी इथपर्यंत पोहोचली. अजून मला स्वतःला अजून मी छान ग्रूम करेल, पण आहे ना तो दिवस यायला थोडा वेळ लागेल, किंवा मग आला असेल जवळ कदाचित, असं माझं मत आहे. तर चला आता शेतातली कामं वरची वर यायला चालू होतील. हा बाबा आता अजून एकदा पडला ना की आता फनायला घ्यायचं होतं खरं तर, पण अजिबातच बोल नाही. अण्णा म्हणतात की खालची ढेकळं निघतायत, म्हणजे जी नांगरलेली रानं होती त्याची पण अजून ढेकळं फुटली नाहीत. पाऊस तर चांगला झाला होता, आम्हाला माळांमधनं पाणी निघलं, 2 दिवस लागोपाठ झाला होता. पण जिथं जिथं पाणी साठलं होतं का डबक्यांमध्ये, रस्त्याच्या बाजूलाही सगळं कोरडं झालंय, कुठं एक टाक पण दिसेना झालाय. असं म्हणजे पाणी सगळं झिरपलं.
त्याच्यामुळं अजून फणायची पण आमच्याकडं म्हणजे फनपाळी जी करतात पेरणीच्या आधीची ती पण अजून कुणी घाई केलेली नाही. कुणाकुणाच्या नांगरटीच राहिल्यात आणि तीच नांगरटीच करायचं चालू आहे. कुणी नांगरट मोडायला घेतलीच नाही. फनपाळी म्हणजे नांगरट मोडणं, तर ती पण अजून कुणी करायला घेतलेली नाही आहे. आणि मग बी आणायचं आणि खत आणून ठेवायचं ही तर लांबचा विषय राहिला, ते तर लांबच राहिलं अजून. तर 2 दिवस तेवढा येऊन बाबांनी थोडं शांत केलं. झाडाझुडपांनाही थोडं गारवा आला माझ्या झाडांना. झाडं सुकायला लागली होती, तेवढंच समाधान म्हणायचं की चला झाडांची ताण तरी भागवून गेला पाऊस. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला असं वाटत होतं की व्हिडिओ बनवायचा काही हेतूच नव्हता माझा, पण नाही व्हिडिओ गेल्यावर पण असं वाटतं ना की अरे व्लॉग आले नाहीत. म्हणजे काय होतं, बघणारे व्ह्यूवर्स नाराज होतात की अपडेट काही देत नाही तुम्ही, 2-2 दिवस व्हिडिओ येत नाही. तर आपण काही एवढे मोठे व्लॉगर नाही आहेत की 2 दिवस नाही, आठवडा नाही टाकला तरी 10व्या दिवशी 9व्या दिवशी आपल्याला बघायला येतील लोक. त्याच्यामुळं जेवढं ब्लॉग टाकत राहील तेवढं तुमच्याशी कनेक्ट होतं. आणि नाही ब्लॉग टाकल्यावर मला पण करमत नाही. मला पण अशी सवय झाली की आता भलं मी एकटीच बडबड करते आणि तुम्ही सगळेजण फक्त ऐकताय, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी तुमच्याशी बोलते सर्वांशी, म्हणून थोडंसं म्हणलं अपडेट द्यावी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.